अहो मामा, मागच्या महिन्यात आपण त्या नगरला त्या मुलगी बघायला गेलो होतो माझ्यासाठी. त्या मुलीचं काय झालं तुम्ही मला काय कळलंच नाही. नकार कळवलं रे तिने. नकार कळाला ज्याला म्हणजे माझ्या अख्ख्या खानदानामधल्या सगळ्या मुलींची लग्न तुम्ही जुळवली आणि जेव्हा माझी वेळ आली तेव्हा तुम्हाला लग्नासाठी मुलगी भेटणार नाही का माझ्यासाठी. अरे बाळा, काय त्या पोरी काय आता मी खिशात घेऊन फिरू का? आता त्यांनी नकार कळवलं त्याला मी तरी काय करणार? राव बरं काय म्हणून नकार कळलं त्यांनी. अरे बाळा, त्या पोरीच्या लय मोठ्या अपेक्षा आहेत. गाडी पाहिजे, सरकारी नोकरी पाहिजे. आता त्याला मी काय करणार? तुझा बायोडेटा बसत नाही त्याच्यात. चायला यार. बरं मी काय म्हणतो मामा, अहो मुलींना नकार कळलंय ना, एकदा तिच्या आईसोबत बोलणी करून बघा. अरे कसला दणका आहे राव, ती मुलगी तर निस्ती कचराच आहे. तिची आई एकदम दणका दिसते राव. मला तर एकदम तीच आवडली होती माहिती का. जेव्हा लग्नाची बोलणी चालू होती ना, तिची माझी कंटिन्यू रेंज चालली होती. एक काम करा, तिचं लग्न माझ्याशी लावून द्या आणि तिच्या नवऱ्याचं लग्न दुसऱ्या कोणाशी लावून द्या. अहो कसं असं माहिती का, दुकानापेक्षा सगळ्यात जास्त माल आहे ना गोडाऊन मध्ये भरलेला असतो. तुम्ही एक काम करा, तिच्यासोबत माझी बोलणी करून टाका. हा कसला दणका आहे राव त्यो. तुझ्या लग्नाचं चाललंय वय निघून म्हणून होतोय तुझ्या डोक्यावर परिणाम. माझं नाही होतोय भाऊ डोक्यावर परिणाम. आणि तू ती बाई बोलतोय ना, ती माझ्या बायकोची मावस बहीण आहे. त्याला तुमल्याला या अपेक्षा नव्हती मला तुझ्याकडून. भाड खाव निघ.